लेखणी। आज आपल्यामध्ये एक उमदा व्यक्तिमत्व आलेले दिनेश शिंपी या साहेब, दिनेश शिंपी साहेब। भाऊने सकाळी 5,000 रुपये धम्मदान दिलं सर, 5,000। जीपेची एंट्री आहे आपल्याकडे। फोन केला, ताई जीपे नंबर काय आहे, आणि 5,000 रुपये दिले। 5,000 रुपये दिले म्हणून कौतुक करत नाही। एक सख्खे भाऊ तर 2 आहेत मला, सख्या भावापेक्षा सुद्धा जी काळजी घेण्याची जी पद्धत आहे ती दिनेशकडे आहे। दिनेश फार फार आभारी आहे। या विचार मंचावरती तुला बोलायचंय, ये। मी दिनेश शिंपी, राहायला कल्याणला, आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे। आणि मी असं म्हणेल की हा दिवस माझ्यासाठी एक सणापेक्षा कमी नाही आहे। बिकॉज ऑफ ताईचा वाढदिवस आहे, तर त्या वाढदिवसानिमित्त आणि तिचं मी नेहमी कौतुक हे करतो की आमची जी ओळख आहे जवळपास काय ताई एक 12-15 वर्ष जुनी असेल नाही का। तर मी ज्या वेळेला एक 12-15 वर्षापूर्वी जसं मी ताईला भेटलो होतो तेव्हापासून तर आतापर्यंत ती जशी आहे तशीच आताही दिसते। आणि याचं जे गुड आहे ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। आणि तो जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, पैसा हा जो मुद्दा आहे ना हा सगळ्यात शेवट येतो। म्हणजे जर ते 12 नियम जर आपण आयुष्यातले जर बघितले तर त्यामध्ये शेवटचा नियम हा पैसा असेल। तर पहिला नियम आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। आणि तुम्ही आपल्या स्वतःबद्दल नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे। आणि हा जो एक खूप छान, मी थोडं लेट आलो, सरांचं मला पूर्णपणे ऐकायला नाही मिळालं, पण एवढं समजलं की काहीतरी एक जबरदस्त आहे। तर मी ताईसाठी एक खूप जोरदार टाळ्यांचं मी हे करेल। आज तिचा वाढदिवस आहे। आणि एक महत्त्वाचं आहे की ताई जी आहे माझ्यासाठी प्रेरणा आहे। आणि ते जी प्रेरणा आहे, आणि मला जेव्हाही वाटतं की मला काही एक सजेशन पाहिजे, काही इन्फॉर्मेशन पाहिजे, मी तिच्याशी बोलतो, सहज कॅज्युअली बोलतो की असं असं आहे। पण बोलताना मी ऑटोमॅटिक माझ्या मनातले जे काय प्रश्न आहे ते सॉल्व्ह होतात। तर हा जो काय विषय आहे ती स्वतःविषयी कधी न बघता ती आपल्या समाजासाठी, सोसायटीसाठी आणि आपल्या लोकांसाठी जी ती आज नेहमी मी तिला जळताना बघतो, सगळ्यांसाठी काही ना काही ॲक्टिव्हिटी करताना मी बघतो, माझ्या डोळ्यासमोरूनच सगळ्या गोष्टी ती पण शेअर करते, मी पण बघतो। तर ती जी भावना आहे ती फार महत्त्वाची आहे की आपण स्वतःसाठी न करता, मी जर आली, आयुष्य एकदाच मिळतं, परत परत मिळत नाही, तर आज माझं जे आयुष्य आहे त्याचं काहीतरी जे योगदान आहे सोसायटीसाठी, माझ्या लोकांसाठी माझं काही योगदान आहे, मी देणेकरी आहे, ही जी भावना आहे ही फार महत्त्वाची आहे आणि ती ताईमध्ये आहे। तर त्याच्यातलं थोडं मी एवढं जर बघेल की त्याच्यातलं थोडं जो गुण आहे, मी एक 5 पट जरी मला तिच्यातले काही गुण माझ्यात आले, तिच्यात माझ्या वर्किंग स्ट्रॅटेजीमध्ये काय मला अवतरित करता येईल तर त्याचा मी प्रयत्न करतो। आणि एक महत्त्वाचा विषय की आज म्हणजे मी इमोशनल झालो आहे की आज जे या ठिकाणी मी देवाजवळ एवढीच प्रार्थना करेन ताईसाठी की तिची जे काय ती मनापासून जे काय ती इच्छा जी आहे, जे काय ती मागेल, या तिचे जे काय पूर्ण स्वप्न असेल, तिची इच्छा असेल आणि तिचे जे काय कार्य आहे त्याला पूर्णपणे माझा सपोर्ट आहे आणि ते पूर्ण हो, मी एवढेच देवाजवळ प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। सो थँक्यू। ताईने बोलण्याचा मला वेळ दिला आणि ते
5,000 वगैरे जो विषय काढला तो विसरून जातो काय, तसं काही नाही आहे. ते एक माझं जे योगदान वगैरे नाही म्हणता येणार, तर ते माझं कर्तव्य होतं. सो थँक्यू ताई.